आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुरात भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय केला। भवानीपेठ भागातील निष्ठावंत कार्यकर्ते बाबूराव जमादार यांनी गेले 25 वर्ष पक्षाची धुरा सांभाळली, परंतु भारतीय जनता पक्षाने वारंवार आश्वासन देऊन त्यांना डावलले व त्यांनी पक्षश्रेष्ठीवर विश्वास दाखवला। परंतु आज त्यांचं पक्षश्रेष्ठींनी बाबूराव जमादार यांचा विश्वासघात केला, म्हणून आज जनता दरबार घेऊन योग्य तो निर्णय घेतला। यावेळी उपस्थित या भागातील मतदारसंघ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तर मी उमेदवारी अर्ज दाखल करतो, नाहीतर करत नाही। माझ्याकडे प्रूफ आहे, उमेदवारी अर्ज भरून हे माझ्या घरच्यांचं प्रूफ आहे। पहिल्यांदा त्यांना विचारलो मी आता आले बाहेर आहे, मी आतमध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करू का नाही, कारण तुम्ही पुढच्या नंतर जर नाकारला त्यात मी खूप मोठ्या म्हणजे रोषाला सामोरं जाईल घरच्यांचा। एक तर मला घरच्यांच्या विरोधात आहे की तू अजिबात घरच्यांचा विचार करू नको, पण त्यांच्या आग्रहाखातीर मी घरच्यांना रेडी केलो आणि डॉक्युमेंट तयार केलो। रात्री 2 वाजेपर्यंत डॉक्युमेंट तयार करत होतो। शेवटच्या क्षणी मला निरोप आला की तू मधून तुझी उमेदवारी रिकॉर्डिंग झाली, म्हणजे सीट झाली, तू बचच फॉर्म भरून घे, बाकीचे जे आहेत ते फॉर्म भरायला लाव। त्यांची बसची उमेदवारी मी स्वतः उभारून भरून घेतला। माझ्यासोबतचे पॅनलला गणणार होते, त्यांची उमेदवारी मी स्वतः जाऊन भरली तिथं। बाबा तू ब मध्ये भर, मला क सांगितले, आदेश आलाय, नेतृत्वाचा आदेश आलाय, तू ब मध्ये भर, मी क मध्ये भरायला सांगितले। त्या ब चा मी उमेदवारीचा अर्ज मी छाननी केलं, आरोप करून न होता पहिला छाननी करून मी बघितलं, दोघांचा फॉर्म चेक करून आम्ही दोघंही एकत्रपणे सादर केलो। मग त्यानंतर वेळ आली, सादर कशात नाही केला, एकदा तू कन्फर्म मला फोटो पाठव नेतृत्वांचा। ठीक आहे म्हटलं, फोटो पाठवलो। नाही तुझं दोन्ही पण पाठव, म्हणजे तू एकात भरला का 2 मध्ये भरला? मी म्हटलं दोन्ही पण भरलो। ठीक, 12:30 वाजता फोन आला की तुझा एबी फॉर्म तयार झालाय, तू तिथं थांब, कुठं जाऊ नको म्हणलं। आम्ही काय केलं, थांबलं। माझ्या प्रत्येक क्षणाचे साक्षी कमीत कमी 10 जण आहेत। आणि या पॅनलमध्ये ज्यांना उमेदवारी दिली, ज्यांचे नाव आता डिक्लेअर झाले, त्यातले 3 उमेदवार माझ्या सोबत होते। 3 उमेदवार माझ्या सोबत होते, पण मला प्रत्येक क्षणात सांगत होते आपलं झालंय, तू काय काळजी करू नको, आपलं झालंय, तू काय काळजी करू नको। हा, तिघही मला अंधारात ठेवून काम करत होते। पण ज्यावेळेस क्षणोक्षणी जसं म्हणजे टाइम येत गेलं, तो 1 वाजत गेले, 1:30 वाजत गेले, 2 वाजत गेले, एकटा बाजूला सरकत बाजूला संपत गेला। कारण देत गेले, आमदारांचे मातोश्रीचं मातृशोक झालेलं, तिथं आम्हाला माहितीला जायचं। मग आम्ही तिथे एकटे पडलो, आम्ही प्रत्येकाला फोनाफोनी करायला लागलो की झालंय काय नाही। एबी फॉर्म आपले तयार आहेत, पक्षाचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी आणि नेतृत्वाने ज्यांना सांगितलंय ते आणून तुमचा फॉर्म घेऊन जातील। मग शेवटची 2:30 वाजता आम्हाला शंका यायला लागली, कारण एबी फॉर्म प्रत्येकाचं येणार होतं। ठीक आहे म्हटलं, त्या हिशोबाने थोडं वेळ प्रत्येकाला फोन करत गेलो। आणि आता जे ब मधून उमेदवार ते सोबत गेले, ते आहेत त्यांना आपला आहे म्हणून मला असं म्हणजे टाइम घालवत गेले। शेवटच्या क्षणी ज्यावेळेस 2:45 वाजता आतमध्ये आले एबी फॉर्म घेऊन, त्यावेळेस पण मला सांगण्यात केला, अप्पू तुझं काम झालेलं आहे, तू निश्चिंत राहा म्हणून। हे शहर अध्यक्ष, नेतृत्व, ज्यांनी प्रतिनिधी म्हणून पाठवलेले व्यक्ती आहेत, ते लोक मला सांगतात, नाहीतर तुम्ही तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज पण चेक करा, असं म्हणून मग दाखवून गेले, तुझं काम झालेलं आहे, तू काळजी करू नको म्हणून। माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे होते, चालू अध्यक्ष तडवळकर मॅडम होते, या पॅनल मधले संजू कोळी होते, याच पॅनल मधले राजकुमार पाटील होते, याच पॅनल मधले दत्ता बडगू होते। ह्या लोकांनी मला विश्वासात घेऊन नेतृत्वाचं जे ठरलं होतं त्याप्रमाणे गळा कापले, जे केसारी गळा कापला म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचा। त्यांच्या डोक्यात फक्त एकच होतं, साहेब आमच्या टेबलच्या बाजूला शिवसेनेचा एबी फॉर्म होता, दशरथ बाबूराव जमादार यांचा एबी फॉर्म होता। मी फक्त नेतृत्वाच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून त्यांचा एबी फॉर्म मी नाकारला, नाहीतर माझ्या जोडील
शिवसेनेच्या आधीच कौतुक करत मी सांगत होतो आम्हाला भाजप यावेळेस अन्याय करणार 100% लोक कोणाला हे नाही रे तुला कळ झालं आम्हाला कळालंय हे नाही म्हणलं शक्यच नाही मला आता सांगून गेले नेतृत्व सांगितलं माझा तू कोणावर विश्वास ठेवू नको तुझ्या घरच्यात उमेदवारी तयार आहे एबी फॉर्म जोडलेला आहे तू कुठेही जायचा विचार करू नको एबी फॉर्म आम्ही 50 जणांचे फोन आले आता म्हणल्यासारखं बापूंचाही निरोप होता तुमच्या सोबत दगाफटका यावेळेस पण केला जाणार आहे हे तुम्ही गाफील राहू नका माझ्या पक्षाकडून तुम्हाला मी न्याय देतो पण आमचा विश्वास काय होता पक्ष वडिलांचं जे बलिदान दिलं पक्षाला एवढं वर्ष त्याच्यावर कुठं ना कुठं उत्तरायित होईल पण त्यांच्या मनात गद्दारी म्हणजे गद्दारीच होतं ते आमच्या सोबत घडलं पण यापुढे मी सांगतो तुम्ही कुठल्याही पक्षात काम करत असताना कुठल्या नेत्यावर कसा विश्वास ठेवावा हे कार्यकर्त्यांनी ओळखून राहावं एवढीच विनंती करतो आपण आमच्या पाठीशी उभा राहताल ही मी आशा बाळगतो भविष्य काळात ज्या नेतृत्वाने आपल्याला म्हणजे केसानी गळा कापलाय त्यांना आपण दाखवून देऊ की बाबा अन्याय झाल्यावर लोक काय परिवर्तन करू शकतात हे तुमच्या माध्यमातून मी दाखवून दिले विनंती करतो माझ्यावर प्रेम करणारे सगळे बंधू आणि माझे वडीलधार मंडळी आज मला बोलावं हे माझ्या मनातून येत नाही कारण आज मी विश्वास का ठेवलो आता मी यांना दाखवलो मारता अण्णाला मला अमोल बापू शिंदेचा एक मिनिटाला फोन येतो मिनिटाला मी या राजकारणासाठी माझ्या पोराचं माझं घर कशाला उद्ध्वस्त करून घ्यावं कारण का मला 2 लाख बातमी कळाली होती 2 लाख त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म बदलले होते कुठं ज्यांनी येऊन एबी फॉर्म आणून दिले त्या जागेवरच त्यांनी बदलून आणलेले होते मला 2 वाजता मला कळालं हे लोक नाटकी जे करतात ना त्यांना रडायचं माहीत सगळ्यासमोर आज मी 3 टर्म आलो म्हणून मला खूप केलं यांच्यासारखं सारखं रडणारा मी नाही मी लढणार आहे आणि यांना हरवणार मला तुमच्या सहकार्याचं मला एक हे आहे कारण का मला आता अण्णाला दाखवलं मी 5-5 मिनिटांना तरी 1-1 मिनिटाला मला अमोल बापूचं फोन येत होतं आणि एक माणूस तिथं साक्षला आहे तो माणूस सुद्धा मला सारखा फोन करतो माझ्यासाठी कारण का तुमच्यावर अन्याय होऊ नये तुमच्यावर परत परत त्यांनी तेच करतात मला प्रत्येक जण माणूस सांगत होते हे तुमच्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि हे तुमच्या जवळचे तुम्हाला हे करणार आहेत तरी सुद्धा मी माझ्या पार्टीवर मी विश्वास ठेवलो आज मी लढतो माझ्या पार्टीनं माझ्यावर अन्याय केला म्हणून लढतो मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही माझी पार्टी माझ्यावर अन्याय केला मी पार्टीच्या विरोधात लढणार ते समोरचा कोण मी बघणार नाही मला तुमचं सहकार्य पाहिजे आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो सगळ्याला सांगा नाही तर मी उभारू नये असं तुम्ही मला सांगा मी अजिबात उभारणार नाही मी भारतीय जनता पार्टीचं नाव सुद्धा काढणार मी तुम्हाला विनंती करून सांगतो नाही थांबू नका तुम्ही मला मी थांबणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही सगळ्यांनी जर सोबत असेल तर हात वर करता नाही तर तुम्ही थांबू नका म्हणून सांगा मी अजिबात मी वरिष्ठांना विचारतो मी थांबू दे का तुमचा साथ मिळेल का थांबू दे का सर्वांना विचारतो परत एकदा मी थांबू दे का असंच माझं प्रेम ठेवा तुम्ही कधीही अर्ध्या रात्री मला हाक मारा मी काही असो नसो मी तुमच्या मदतीला मी धावणाऱ्यापैकी आहे आणि 100% धावणार आपल्या ज्ञात आहेत आदरणीय बाबूराव जमादार यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित या भागातले ज्येष्ठ मंडळी व तसेच माझ्या भागातील सगळे युवक मित्र मंडळी व बाहेरून आलेले सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते
जसं की आपल्याला माहित आहे, आदरणीय बाबूराव काका गेले 40 वर्षापासून या भागात भारतीय जनता पार्टीचा आदरणीय लिंगराज वल्लभ साहेब असल्यापासून या भागात काम करतायत. नेहमीच झालंय की वारंवार त्यांच्यावर अन्याय होतच आलाय. मग ते अन्याय होण्याच्या दृष्टीनं आपण हे सर्व महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर.